नमस्कार. देशदूतच्या शिक्षणोत्सवात तुमचं सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थ्याचा माणूस म्हणून घडतानाचा हा प्रवास. या प्रवासात आपण अनेक पैलू बघतो. विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये महत्त्वाचा असलेला एक पैलू म्हणजे त्याचं माध्यमिक शिक्षण. 5वी ते 10वी असलेला हा शिक्षणाचा कालावधी. या कालावधीत ते मूल स्वतःला स्वतःची ओळख करून देण्यात सुद्धा मग्न असतं. कारण की कुठेतरी ॲडोलेसन्स आणि टीनएजचा हा काळ, जिथे खूप सारे प्रश्न पडतात, खूप सारा स्वतःचा शोध सुरू असतो आणि त्याबरोबरच शिक्षणाचा प्रवाहही सुरू असतो. हे माध्यमिक शिक्षण, त्याचे विषय, त्या विषयांच्या ॲक्टिव्हिटीज, या सगळ्यातनं त्याच्या या स्वशोधाला कशी मदत होतीये हेच जाणून घेण्यासाठी आज 2 माध्यमिक शिक्षकांशी आपण बोलणार आहोत. रंगूबाई जुंदरे हायस्कूलच्या या टीचर्स आहेत. माझ्याबरोबर आहेत नंदा पेटकर मॅडम, ज्या हेडमिस्ट्रेस आहेत रंगूबाई जुंदरे इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या, आणि माझ्याबरोबर आहेत मधुवंती देशपांडे, या पण टीचर आहेत आणि सुपरवायझर आहेत या शाळेच्या. तुमच्या दोघींचंही स्वागत आहे या कार्यक्रमात. धन्यवाद. आणि जसं मी म्हटलं की पेटकर मॅडम की माध्यमिक शिक्षण हा खूप महत्त्वाचा काळ आहे. म्हणजे 4थीपर्यंत मुलं अगदीच अल्लड असतात, खूप इनोसंट असतात आणि टीचर जे देईल ते स्वीकारण्याची, आत्मसात करण्याची तयारी असते. 5वी ते 10वी हा काळ आहे की जिथं त्यांची पण बुद्धिमत्ता, त्यांची वैचारिक प्रक्रिया ही सुरू झालेली असते. अशा मुलांना तुम्ही कसं हाताळता? माध्यमिक पिरियड जो आहे ह्या मुलांसाठी तो खूप महत्त्वाचा आहे, कारण इट इज सेड टू बी अ स्मार्ट पिरियड ऑफ द चाइल्डहूड ग्रोथ. कारण मुलं याच्यात अडोलेन्स स्टेजमध्ये असतात, टीनेज असतात, ते कुठेतरी स्वतःला मोठं आणि हायस्कूलचे मुलं असं सांगायला सुरुवात करतात आणि तिथेच आम्ही त्यांची ग्रीप धरायला सुरुवात करतो. मग ती ॲक्टिव्हिटीजमधून करतो, को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, अभ्यासातून त्यांना एक प्लॅटफॉर्म देतो स्टेजवर बोलण्याची, डेमोक्रेसी इलेक्शन्स घेतो, मग लिडरशिप क्वालिटीज त्यांच्यामध्ये आणायला प्रयत्न करतो. आणि मग कुठेतरी अननोईंगली आम्ही त्यांना हे शिकवतो की आता हा टाईम आहे तुमचा इंट्रोस्पेक्शन करण्यासाठी, का लेट अस नो आवर सेल्फ. मग आम्ही त्यांचं काउन्सिलिंगसुद्धा करतो टाईम टू टाईम, सब्जेक्टचा इंटरेस्ट वाढवतो, त्यांना गुड आणि बॅड या विषयावर सुद्धा आम्ही बोलतो. कारण या स्टेजमध्ये त्यांची सायकोलॉजिकल, बायोलॉजिकल, फिजिकल, मेंटल चेंजेस खूप स्पीडनी वाढत राहतात. म्हणजे तुम्ही 5वीचा मुलगा 6मध्ये बघाल तर तो स्मार्ट, मग 7मध्ये मोर स्मार्ट, असं हे स्मार्टनेस जे वाढत जातं, मग ते अभ्यासात असो किंवा मग मस्तीतसुद्धा. आणि हां येस, ते पण खूप इम्पॉर्टंट, कारण मस्ती करताना सुद्धा मुलं काहीतरी शिकून जातात. काही चूक झाली, आता ही पुढे आपल्याला करायची नाही. पडले तर उठायचे. मग स्पोर्ट्समध्ये खूप वेळा असं पडतात. मग आम्ही सांगतो चलो गेट अप, लेट अस गो अहेड. सो दे लर्न हाऊ टू गो अहेड. म्हणजे एकंदरीतच पुढे जाण्यासाठी त्यांना तुम्ही प्रेरित करतात. मला तुम्ही असं सांगा मधु टीचर की हा सगळा जो प्रवास आहे, जसं मॅडम म्हणतायत की कुठेतरी त्यांना त्यांचंही एक विचारशक्ती यायला सुरुवात झालेली आहे, पण याबरोबरच एक खूप संवेदनशीलता लागते या मुलांना हाताळण्याची. त्यांना पटकन राग येतो, ते पटकन रुसतात. आणि आता खूप सारं एक्सपोजर आहे हातात, त्यांच्या हातात खूप इंटरनेट आहे, मोबाईल आहे, त्याच्यामुळे खूप सारं इनपुट्स ते स्वतःलाच देतात आणि त्याचे अर्थ ते स्वतः लावतात. अशा याच्यातनं नेमकी कुठल्या प्रकारची संवेदनशीलता लागते, त्यांना कसं समजावून घेण्याची गरज असते? मुळात ना या वयातल्या मुलांपेक्षा मी म्हणेन पालकांचा असा प्रॉब्लेम असतो की घरी त्यांना कधी म्हटलं जातं की तू लहान आहेस, गप्प बैस, जास्त बोलू नकोस. आणि तीच आई दुसऱ्या दिवशी तिला म्हणत असते की त्या मुलाला म्हणत असते की तू आता मोठा झाला, तुला कळायला पाहिजे. म्हणजे त्यांची मनोवस्था गोंधळात टाकणारी असते की मी नक्की लहान आहे की मोठा आहे. आणि मग त्याच मानसिक असंतुलनात ते शाळेत येतात. मग शाळेत या वयातली मुलं बिघडण्याची किंवा वाईट संगतीला लागण्याची शक्यता खूप असते. आणि अशी मुलं अतिशय संवेदनशीलतेने सांभाळणं हे प्रत्येक शिक्षकाचं काम असतं. आणि मी अगदी अभिमानाने सांगेन की शिक्षक हे पिढी घडवणारे असतात. बरोबर. त्यामुळे प्रत्येक शिक्षक हे काम खूप प्रामाणिकपणे करत असतो. म्हणजे फक्त शिकवणं एवढंच काम नाही, तर त्याबरोबरीने मुलांची ही मानसिक अवस्था लक्षात घेऊन
त्यांना त्यातनं बाहेर बाहेर काढणं आणि काढणं. त्यांना सपोर्ट करणं, त्यांना बरोबर. पाठिंबा देणं. मग त्यासाठी त्या मुलांमध्ये जे काही चांगले गुण आहेत ते आमच्याकडनं हेरले जातात. बरोबर. मग जसा एखादा खोडकर मुलगा आहे किंवा ज्याच्यात खूप एनर्जी Energy जास्त आहे, मग त्याचा जर स्पोर्ट्समध्ये कल असेल हो. तर आम्ही त्याला त्या दिशेने वळवतो. बरोबर. किंवा एखादा चांगला कलाकार आहे ज्याला गाण्याचा चांगला सेन्स आहे, मग ते बरोबर लक्षात घेऊन त्याला त्याकडे, की अभ्यासाच्या बरोबरीने जर आपण हे पण त्यांना देऊ केलं बरोबर. तर खऱ्या अर्थाने त्यांचा सर्वांगीण विकास करणं ही जी शाळांची जबाबदारी आहे ते पार पाडण्याचं काम शाळांकडून केलं जातं. निश्चित या वयोगटात अगदी होतं. या वयोगटात बरोबर आहे. छान तुम्ही एक म्हणालात की अतिशय संवेदनशील वय आहे आणि त्याच्यातली ती तारेवरची कसरत आहे मुलांची सुद्धा. इकडे वळायचं का इकडे वळायचं, अगदी. थोडीशी चुकीची संगत लागली किंवा चुकीचे विचार आले तर ते पटकन भरकटू शकतात आणि अशा वेळेस त्यांना परत घेऊन येणं हां. आणि त्यांना त्या परत त्यांच्या ध्येयाकडे त्यांची वाटचाल ठेवणं खरंच अवघड काम आहे या माध्यमिक शिक्षकांचं. कारण की आपण असं बघतो आजकाल ही सगळी जी नवीन पिढी आहे विद्यार्थ्यांची ती जसं मॅडम म्हणायला स्मार्ट तर आहेच, त्यांना आपल्यापेक्षा खूप सारं कळतंय. त्यांना ऑलरेडी लेसन माहिती असतो, ते वाचून आलेले असतात, ते यूट्यूबवर बघून आलेले असतात आणि मग ते प्रश्न विचारायला सुरुवात करतात. म्हणजे आपल्याला त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहून असावं तयारी लागतं. आपली करावी लागते. तर हे सगळं करत असताना मॅडम जो काही सिलॅबस आहे, आपण म्हणतो की 8 विषय आहेत, त्याच्या परीक्षा आहेत, त्याच्या काही युनिट टेस्ट आहेत, मग सगळ्या जे काय त्याची पद्धती आहे ती, तर या पद्धतीमध्ये बऱ्याच वेळा असं म्हणतं की विद्यार्थी हा प्रेशराईज होतोय, त्याला बर्डन होतोय, तो दबून जातोय. खरंच असं काही होतंय का की विद्यार्थी आणि पालक त्यांच्या अपेक्षांमुळे नको ते प्रेशर घेत आहेत? हो, मी म्हणेल. कारण पालकांची अपेक्षा खूप असतात. चांगला रिझल्ट, अकॅडमिक पर्सेंटेज त्यांना लागतात आणि मग ते अननेसेसरी मुलांना प्रेशराईज करतात. आणि मुलं या वयात ते कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटकडे जास्ती लक्ष देत नाही आहे. इन द सेन्स पालकांनी, शिक्षकांनी आणि आम्हाला त्यांचे इंटरेस्ट टॅप करायला पाहिजे, जेणेकरून ते मग त्या इंटरेस्टमध्ये त्यांचं स्कोरिंग वाढेल. पण या वयात पिअर ग्रुप प्रेशर हा खूप मोठा असतो. म्हणजे पॅरेंट्सचा प्रेशर, पिअर ग्रुपचा प्रेशर असतो का हा इथे चालला या इंजिनिअरिंग साईडला तर मला जायला पाहिजे. पण आत्ता आम्ही आमच्या माध्यमिक लेवलला आम्ही त्यांचं व्होकेशनल गायडन्स हे 8वी 9वीपासून सुरू करतो आणि 10वीत तर नक्कीच देतो. का कोणते फॅकल्टी आहेत, तुमचे ॲप्टिट्यूड टेस्ट काय असणार आहे, तुमचं इंटरेस्ट काय आहे, आणि अशाने आम्ही त्यांना टॅप करू आणि त्यांच्याकडे तसं वळवतो. पण मला असं वाटतं का पालकांनी दी अदर एक्झाम्स लाईक होमी बाबाची परीक्षा आहे, TMVची परीक्षा आहे, मराठी ऑलिम्पियाड आहे, इंग्लिश, याच्यात 5वीपासून या परीक्षा द्यायला सुरुवात केली तर मुलं अननोईंगली त्यांचा इंटरेस्ट त्यांना समजायला लागतो. आणि मग स्कूल ॲक्टिव्हिटीजमध्ये हा इंटरेस्ट आम्ही पण जज करू शकतो. वी आर जजिंग देम विथ द अचीवमेंट इन दिस एक्झाम. म्हणजे एक व्हर्च्युअल आमच्याकडे एक प्रॅक्टिस आहे व्हर्च्युअल प्रेझेंटेशनची आहे. कारण आता मुलं स्मार्ट आहे, आता एवढं चेंज होते, तर त्या प्रेझेंटेशनवर मग ते त्यांचा इंटरेस्ट आउट करतात. अशा खूप वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत स्कूल लेवलला, ते राबवले तर नक्की आपण त्यांचा प्रेशर कमी करू शकतो. 10वीची बोर्ड ही काही अल्टिमेट एक्झाम नाही. आम्ही त्याला सांगतो अजून तर खूप पुढे जायचं आहे, पण हे बेस आहे. आणि आम्ही आमच्या स्कूलमध्ये तरी आम्ही त्यांना बूस्टअप, मॉरल हा सपोर्ट देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अभ्यास अकॅडमिकली थोडासा तो डाऊन असला तरी मॉरल सपोर्ट मग घरून आणि शाळेतून भेटला तर नक्की मुलगा पुढे जाऊ शकतो. मॅडम, असं म्हटलं जातं की जसं यांनी आता सगळ्या परीक्षांचा उल्लेख केला की अगदी होमी बाबा म्हणजे सायन्सच्या परीक्षा, गणिताच्या परीक्षा, भाषेच्या परीक्षा, अगदी तुमच्या ड्रॉइंगच्या सुद्धा परीक्षा असतात, मग म्युझिकच्या परीक्षा असतात, डान्स कोणी करत असेल बाहेरून कुठे गुरुकडे शिकत असेल तर त्या परीक्षा आहेत. अनेक परीक्षा आहेत आणि त्याच्याचबरोबर तुमच्या अभ्यासाच्या सुद्धा परीक्षा आहेत. आपण विद्यार्थ्याला परीक्षार्थी घडवतोय का की का या सगळ्या परीक्षेचा उद्देश काही वेगळा आहे, तो पोचतोय का विद्यार्थ्यापर्यंत, शिक्षकांपर्यंत आणि पालकांपर्यंत? म्हणजे कसं असतं, एका नाण्याला 2 बाजू असतात, त्याशिवाय त्या नाण्याला किंमत येत नाही. म्हटलं तर आत्ताचे विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. आणि दुसरी नाण्याची बाजू अशी आहे की तुम्हाला जर आजच्या स्पर्धेत उतरायचं असेल तर विद्यार्थ्यांना हे केलंच पाहिजे. म्हणजे फक्त शिक्षण एके शिक्षण घेणारी मुलं भविष्यात नक्की काहीतरी स्वतःचं करिअर घडवू शकतील अशी खात्री राहिलेली नाही आहे.
त्यामुळे मग पालकांचाही कल वाढलेला आहे की जा बाबा चित्रकलेच्या क्लासला जा, जा बाबा स्पोर्ट्समध्ये जा, की मग जेणेकरून त्याला पुढे कुठल्या तरी त्या एका बाजूचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला स्पर्धेत उतरायचं असेल आणि जे मी मगाशी शब्द वापरला सर्वांगीण विकास, तर मला असं वाटतं पालकांनी पण थोडे एफर्ट्स घेऊन इतर गोष्टींकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढवला पाहिजे. अभ्यास तर करणारच आहे, तुम्ही जन्माला आलात, तुम्ही श्वास घ्यायला लागलात, तुम्ही अन्न पाणी ग्रहण करतायत, त्याच बरोबरीने म्हणजे अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण असं ते झालेलं आहे. त्यामुळे शिक्षण घेतात ह्यात काही तुम्ही वेगळं करत नाही आहेत. वेगळं काय करतायत की मी आज स्पोर्ट्समध्ये पुढे आहे, मी आज चित्रकलेच्या परीक्षा देतोय, माझा आवाज खूप छान आहे, मला शाळेने क्वायर ग्रुपमध्ये घेतलेलं आहे, गॅदरिंगमध्ये मी उत्तम डान्स सादर करू शकतोय, सगळे शिक्षक माझं कौतुक करतायत. त्यामुळे हे पण करणं गरजेचं आहे. फक्त त्याचा बॅलन्स राखता आला पाहिजे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला पूर्ण त्याच्यात झोकून दिलं आणि तो त्याचं पर्सनल लाईफच विसरलाय असं होता कामा नये. आणि त्याला जे आवडतंय ते करू दिलं पाहिजे. ते करू दिलं पाहिजे. ही विद्यार्थ्यांना आवड समजते का या वयात, का त्यांना ती आवड निर्माण करावी लागते त्यांच्यात? काही विद्यार्थ्यांना समजते. म्हणजे आता आमच्याकडे तबला आर्टिस्ट आहे, आमच्याकडे एक आता स्पोर्ट्समधली मुलगी आहे श्रुती गीते म्हणून, तर तिचे आत्ताचे स्पोर्ट्स सर सांगतायत की टीचर मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की ही उद्या इंटरनॅशनल टीममध्ये सिलेक्ट होणार आहे. सो तिचा पूर्ण कल क्रिकेटकडे आहे म्हणून ती तिथे जाते. बरोबर. त्यामुळे काही मुलांच्या बाबतीत हे संभवतं, काही मुलं अजूनही कन्फ्युज चाचपडत असतात. या माध्यमिक गटात सुद्धा आपल्याला थोडी 2 विभागात मुलं दिसतात की 5वी ते 8वी पर्यंतची आणि 8वी ते 10वी पर्यंतची. आपण असं म्हणतो की बऱ्याच वेळा शिक्षक असं म्हणतात की या मुलांना जरा जास्त समजायला लागलेलं आहे आणि किंबहुना त्यांना असं वाटतंय की मला जास्त समजतंय. पण या मुलांमध्ये आजकाल आपण सर्वसाधारण सगळ्या शाळांमध्ये असं बघतोय, थोडे ते लाईफस्टाईलचे पण चेंजेस आपल्यामध्ये आलेले आहेत की थोडंसं ॲग्रेशन या 8वी ते 10वीच्या मुलांमध्ये वाढतंय. ते फक्त याच वयोगटात आहे का आधी पण दिसतंय, आणि ते कसं कंट्रोल करताय? कारण की या मुलांना तिथेच तुम्हाला जी काही नीतिमूल्य द्यायची आहेत, जी काही व्हॅल्यूज द्यायच्या आहेत की बाबा हे असं वागणं योग्य नाही, दुसऱ्याशी भांडू नको, कारण की आपण म्हणतोय की हा प्रवास शेवटी समाज घडवण्याचा आहे. तर ते ॲग्रेशन कसं टॅकल केलं जातं आणि त्याच्यात शिक्षकांची भूमिका काय असते? या वयात एग्रेशन आजच्या पिढीत तर दिसते आणि याला खूप फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे. घरचं ॲटमॉस्फिअर आहे, सोसायटी, ड्रेसिंग स्टाईल, नीड, डिमांड. आता पालकांनी सुद्धा त्यांच्या मुलांच्या नीड समजून घ्यायला पाहिजे, तसंच शिक्षकांनी व शाळेने त्यांची गरजा समजून घ्यायला पाहिजे. आजकाल मुलांच्या गरजा बेसिक राहिल्या नाही आहे, त्यांना टेक्नॉलॉजीची गरज खूप जास्ती जाणवते. दे वॉन्ट स्मार्टफोन्स, त्यांना काहीतरी वेगळं पटकन शिकायचं असतं. कारण मी तुम्हाला पहिलेच म्हटले का ते स्मार्ट लर्नर्स, ते खूप हळू शिकण्याच्या मूडमध्ये नाही आहे. त्यांना स्पीडीली सगळं चेंजेस हवे असतात, शिकायचे असतात आणि ॲग्रेसिव्हनेस दिसते. कधीतरी त्यांच्या पिअर ग्रुपमध्ये भांडण दिसते, कधीतरी मी करणार नाही घरी बोलतात, ते अभ्यास करणार नाही आहे, शिक्षकांना कधी कधी उलटे उत्तर देतात. हे नक्की माध्यमिक शाळेत दिसते आणि त्याचं लेवल 5वी ते 6वी जरा कमी आहे आणि 8वी ते 10वी जास्ती आहे. स्कूल याला सेन्सिटिव्हली हँडल करते, कारण याच्यातच ते वाईट पाथला किंवा गुड पाथला जाऊ शकतात. तर याच्यात आम्हाला दोन्ही म्हणजे काउन्सलिंगची खूप गरज पडते. त्याला काय प्रॉब्लेम्स आहे हे समजून घेणं, तू असं का वागतो, कोण आहे तुझे मित्र, कुठे तू राहतो, आई काय करते, बाबा काय करतात, तुला काय हे वाटतं असं तुझं. मग कधी ते त्यांना हे सांगायला तर अरे हां तुझं चुकलं नाही आहे, आपण आता तुझ्या मित्राशी बोलू, आईशी बोलू, बाबांशी बोलू. मग आम्ही नक्की त्या आईला बाबांना पण बोलून घेतो आणि त्यांच्याशी पण आम्ही बोलतो. मग हे सगळं झाल्यावर सेकंड स्टेज येतो का आता तू चुकलाय आणि तू चुकला असेल तर तुला चेंज व्हायला लागेल. आणि कुठेतरी आम्ही मुलांना आणि पालकांना पण सांगतो कुठेतरी तुम्ही नाही म्हणायला शिका. त्यांनी काहीतरी डिमांड केले आणि तुम्ही दिलं हे चालणार नाही आता, कारण त्यांना इझी सगळं भेटते. सो लाईफ इज नॉट दॅट इझी. मग आम्ही माध्यमिकला तर आम्ही काउन्सिलिंगचे क्लास वाईज सेशन घेतो आणि सांगतो लाईफ इज नॉट दॅट इझी, प्रॅक्टिकली सगळं वेगळं आहे. हे सगळं करताना त्यांना शिकवायचं पण आहे, कारण की शेवटी एक सिलेबस आहे, त्या सिलेबसची परीक्षा आहे आणि वेदर वी लाईक इट ऑर नॉट, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की परीक्षार्थी मुलं होत आहेत कारण की
पुढच्या ऍडमिशन्स त्यांच्या त्या ठराविक मार्कांवर अवलंबून आहेत. कारण की एवढी कॉम्पिटिशन आहे, मुलांची संख्या इतकी आहे की इतके मार्क मिळाले तर पुढे या कोर्सला ऍडमिशन मिळू शकते. हे हळूहळू बदलेल अशी आपण आशा करूयात, कारण की आपला मुळातच शिक्षणाचा उद्देश मुलांनी परीक्षार्थी व्हावा असा नाहीच आहे. खरं तर ते बदलेल, येणाऱ्या पॉलिसीमधनं ते सगळं बदलेल अशी आपण आशा करूयात. पण तोपर्यंत की जेव्हा आपल्याला तो सिलेबस पण पार पाडायचा आहे, पण तो पार पाडताना आपल्याला याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे की तो नुसता त्याचा रोट लर्निंग न होता तो त्यांच्या नॉलेज बेसमध्ये किंवा त्यांच्या अंडरस्टँडिंग लेवलला जावा. तर त्याच्यासाठी म्हणून उपक्रमशील शिक्षण हे कुठेतरी समोर येत आहे. अनेक शाळा त्याचा वापरही करतायत की ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. तर तुमच्या अनुभवातनं याचा किती फायदा होतो? अर्थात शाळा म्हटली की त्याच्याबरोबर या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आल्याच. कारण कसं आहे, फक्त अभ्यासिके अभ्यास दिलं तर मुलांना ते आवडणार नाही. म्हणजे पीटी पिरियड त्यांचा एक मिस झाला तर त्यांना काय त्रास होतो ते आम्ही बघतो. आता पावसामुळे आम्ही ग्राउंडवर आणू शकत नाहीये, त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही असंख्य स्पर्धा वर्षभर राबवत असतो. म्हणजे आता वर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही टाइमटेबल बनवून घेतो मुलांकडनं. मग त्यांची कलात्मकता आणि कल्पकता बघितल्यावर आम्ही सुद्धा थक्क होतो की इतकं चांगलं मुलं त्यांचं डोकं लावून बनवू शकतात. आणि अगदी छोट्या छोट्या स्पर्धा, म्हणजे आता भजन स्पर्धा, आता श्रावण महिन्यात आम्ही भजन स्पर्धा, आरती स्पर्धा घेतो. तर त्याच्यात जरी बक्षीस मिळालं तरी त्यांच्यासाठी ती खूप मोठी अचीवमेंट असते. त्यामुळे जेणेकरून विद्यार्थ्यांचं मन शाळेत पण रमेल याची काळजी अगदी शाळा 100% घेते. 100% आणि वर्षभर मग जसे काही आपले सणवार असतील किंवा जसा सीझन असेल, आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज, तर त्यानुसार असंख्य स्पर्धा आम्ही घेत असतो. आणि त्यांच्या वयाच्या याच्यानुसार 5वी 7वी साठी. मॅडम, जसं आपण म्हणतो की या को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज झाल्या, पण याच्याबरोबर सिलेबसही शिकवायचे आहेत आणि सिलेबस शिकवायच्या सुद्धा आता वेगवेगळ्या पद्धती विकसित होत आहेत. याच्यात काही बदल तुम्हाला अपेक्षित आहे की मुलांना हँड्स ऑन ट्रेनिंग मिळावं किंवा स्किल बेस्ड लर्निंग, की सायन्सला एखाद्या मुलामध्ये त्याला सायन्स शिकायचं आहे तर त्याच्यासाठीची म्हणून वेगळी पद्धत यावी? एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतंय की याच्यात मूलभूत काय बदल असले पाहिजेत? याच्यात बदल पाहिजे. टेक्स्टबुक लर्निंग सोडून प्रॅक्टिकल लर्निंग खूप इम्पॉर्टंट आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग खूप इम्पॉर्टंट आहे. मुलांनी शिकता शिकता स्किल्स शिकायला पाहिजे. कारण जे ज्ञान टेक्स्टबुकचं आहे किंवा एक्झाम बेस्ड ओरिएंटेड एक्झाम्स असतात ते त्या एजपर्यंत ठीक आहे, पण पुढे काय, म्हणून मुलांनी आज लाईफ स्किल्स आणि वर्क ऑन हँड, ॲक्टिव्हिटीज ऑन हँड या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला भर द्यायला पाहिजे. म्हणून मला वाटतं ग्रुप डिस्कशन, ग्रुप ॲक्टिव्हिटीज, प्रेझेंटेशन्स, कधी कधी एखाद्या टॉपिक घेऊन डिबेट्स, फॉर्मिंग ऑफ क्वेश्चन अँड आन्सर्स, एका ग्रुपने क्वेश्चन्स केले तर दुसऱ्यांनी उत्तर द्यावे, त्याच ग्रुपने उत्तर दिले तर त्यांनी मग नेक्स्ट टाइम क्वेश्चन फॉर्म करून हे देणं, म्हणजे सेल्फ लर्निंगला इम्पॉर्टन्स दिला. अगदी खरंय, अगदी खरंय. Self म्हणजे एक सिलेबस आहे, एक को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहे, पण तरी सुद्धा आता गरज अशी आहे की मुलांनी थोडंसं सेल्फ लर्निंग कडे पण यायला पाहिजे आणि तिथे शिक्षक ही पूरक भूमिका मुलाच्या इंटरेस्ट प्रमाणे ही निभावू शकतात. हे सगळं करताना म्हणजे मुलगा 10वी पर्यंत आलाय आणि आता त्याच्यासाठी एक खूप मोठं दालन उघडणार आहे आणि त्या दालनामध्ये आतापर्यंत जो खूप सुरक्षित असलेला मुलगा असतो की तो शाळेत असतो, टीचरचं त्याच्याकडे लक्ष असतं, घरच्यांनी पण त्याला खूप सांभाळलेलं असतं, आता अचानक अशा जगात तो पाऊल टाकणार आहे की जिथं त्याची कॉम्पिटिशन खूप पटीने वाढणार आहे, की जिथं त्याच्यावर खूप सारा एक सिलेबसचा भार येणार आहे, त्याच्याकडे शिकण्याची जबाबदारी त्याच्यावर येणार आहे. कारण की आत्ता तो जे शिकणार आहे त्याची पुंजी घेऊन त्याला त्याचं पुढचं आयुष्य किंवा त्याचं पुढचं करिअर करायचंय. अशा 10वीला आलेल्या मुलांसाठी तुम्ही काही वेगळं ग्रूमिंग करता? प्रत्येक शिक्षक हा या त्या वयातल्या मुलाकडे कसं बघतो की आता आपल्याला या दारातनं त्याला बाहेर सोडायचं? नक्की आम्ही 10वीच्या मुलांना खूप लक्षपूर्वक गायडन्स देत राहतो. 3 महिन्यात तरी मुलांना त्यांच्या ॲकॅडमिक्स शिक्षणाचं इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे, जेणेकरून तो आउट ऑफ वे जाणार नाही आहे. त्याला ते परीक्षा द्यायची, चांगले रिझल्ट घ्यायचे, रायटिंग घ्यायची आहे. मग ऑगस्टमध्ये त्यांच्या कम्युनिकेशन स्किल्सवर आम्ही जास्ती स्ट्रेस करतो, कारण आता याच्या पुढे तो बाहेर जाणार आहे, त्यांनी कसं बोलायला पाहिजे, त्याचे आयडियाज त्यांनी कसे प्रेझेंटेशन करायला पाहिजे. त्याच्यानंतर फ्रेंडशिप, कसे फ्रेंड्स पाहिजे, कसा इंटरेस्ट होणार आहे, कुठे जायचं आहे. आणि मग सुरू होते व्होकेशनल गायडन्स, डिफरंट फॅकल्टीचे स्पीकर्स बोलवणं, त्यांना ओपनिंग्स काय आहे, व्हॉट आफ्टर 10th,
जग इतकं इझी आहे का, किती टेस्ट द्यायचे आहे, किती ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, तुम्हाला कुठे स्कॉलरशिप भेटू शकते, एखाद्या फील्डमध्ये जायचं, एखाद्या फॅकल्टीमध्ये जायचं आहे तर त्या फॅकल्टीमध्ये किती तुम्ही स्कॉलरशिप भेटू शकतात, हे सगळं आम्ही देत राहतो. म्हणजे त्या मुलाला पूर्णपणे चॅनलाइज करणं Yes, हा त्या 10वीतल्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. मधुर टीचर, एक आपण नेहमी असं म्हणत आलोय की एक ट्रेडिशनल रोल आहे शिक्षकाचा आणि शिक्षक विद्यार्थ्याचं एक नातं आहे की जिथं थोडंसं शिस्त आहे, जिथं डिसिप्लिन आहे, की आदर आहे, एक प्रेम आहे, पण ते प्रेम ट्रेडिशनल याच्यात फार व्यक्त होत नव्हतं. आता काही शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं बदललंय. पूर्वी मुलं एवढी फ्रेंडली नसायचे. आता अगदी म्हणजे ज्या मुली पासआउट झालेल्या असतात त्या मुली कधी रस्त्यात भेटल्या नमस्कार नक्की करतात आणि त्याचबरोबर आम्हाला मिठी पण मारतात. कारण त्यांच्यासाठी आम्ही कुठेतरी आई पण असतो, त्यांच्यासाठी आम्ही कुठली तरी जवळची मैत्रीण असतो. आदरयुक्त धाक अजूनही विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांप्रती आहे, पण हा आदरयुक्त धाक निर्माण करण्याची जबाबदारी मात्र शिक्षकांची आहे. की तुम्ही वेळप्रसंगी तुम्ही ती सीमारेषा ही सांभाळलीच पाहिजे की जी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये असायला पाहिजे आणि वेळप्रसंगी त्यांना तेवढं जवळ पण तुम्ही घेतलंच पाहिजे. त्यामुळे तो बॅलन्स शिक्षकांनी सांभाळणं जास्त महत्वाचं म्हणजे निश्चितच आणि फ्रेंडली असायलाही हरकत नाही. खरोखरच आहे की शिक्षक खूप महत्वाचा रोल प्ले करतायत की या मुलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये नातं कसं घडावं, हा संवाद कसा घडावा. आणि इथं मला असं वाटतं की थोडीशी विश्वासाची भूमिका ही पालकांची देखील असायला पाहिजे. हे नातं घडताना ते किती सुदृढ नातं आहे, ते किती संवेदनशील नातं आहे, यावर त्या मुलाची प्रगती अवलंबून असते. आणि आपण जी प्रगती म्हणतोय ती जसं मॅडम सारखं म्हणतायत की सर्वांगीण विकास, सर्वांगीण प्रगती त्या मुलाची कशी होत असते. माध्यमिक वर्गात आलेले हे विद्यार्थी, जसं मी मगाशीच म्हटलं की कुठेतरी स्वमग्न आहेत, स्वतःचा शोध घेणारी आहेत आणि मग त्या शोधामध्ये त्यांना मदत करायला असलेले हे सगळे बाजूचे घटक आहेत. त्याच्यात शाळा, शिक्षक, त्यांचं शिक्षण, ती शिक्षण पद्धती, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आणि म्हणून असलेल्या खूप साऱ्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा उपक्रम आणि उपक्रमशील शिक्षण हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. हा प्रवास जो आहे 5वी ते 10वीचा हा एक एक पायरीने पुढे जाणारा आहे आणि प्रत्येक पायरीवर त्या मुलाला स्वतःमध्ये काहीतरी गुण आत्मसात करायचे. ते गुण पुढे घेऊन तो अशा दालनापर्यंत येतो की जिथं त्याला जगात पाऊल ठेवायचे. हा त्याचा प्रवास सुकर करण्यासाठी शिक्षक तर झडत आहेतच, त्याचबरोबर पालकांची सुद्धा भूमिका महत्त्वाची असते. पालकांनी शाळेवर, शिक्षकांवर ठेवलेला विश्वास, आपल्या मुलाकडनं केलेल्या रास्ता अपेक्षा आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याला जशी समज येते, समज वाढतीये, ही सगळी मूल्य आत्मसात करून स्वतःच्या प्रवासाकडे सजगतेने बघणं हे सगळंच आवश्यक आहे. हा एकट्या दुकट्याचा प्रवास नाही, या सगळ्या घटकांचा मिळून असलेला त्या माणूस घडवण्याच्या प्रक्रियेचा प्रवास आहे. हा प्रवास येणाऱ्या काळात आणखीन छान होईल, आणखीन सुदृढ होईल अशी आपण अपेक्षा बाळगूयात. आणि तुम्ही दोघी इथं उपस्थित झालात आणि कॉन्ट्रीब्यूट केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.